आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेले बीटरूट जर आपल्या आहारात असेल तर आपल्या आरोग्याला त्याचा खूप फायदा होतो। बीटरूटमुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते। तसेच बीटरूटमध्ये फायबर भरपूर आहे, त्यामुळे पचन सुद्धा व्यवस्थित होते। असे बीटरूटचे बरेच फायदे आहेत। चला तर मग आज आपण बघूया बीटरूटची कोशिंबीर कशी करायची। नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी सोपी झटपट होणारी बीटरूटची कोशिंबीर बघतोय। तर या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे बीटरूट घेतलेत आणि त्याची सालं काढून घेतली आहेत आणि धुवून घेतलेत ते। आणि आता आपल्याला ते किसून घ्यायचे। तुकडे केले तरी चालतील, पण शक्यतो किसून घ्या। आणि इथे मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे। तर हे घरी लावलेलंच दही आहे, शक्यतो विकतचं दही नका घेऊ। घरी लावलेलं ताजं दही घ्या आणि साई सकट लावलेलं असेल तर ते अधिकच उत्तम। तर असं हे पाऊण वाटी दही आहे आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला 1 वाटी। 1 चमचा मी साखर घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, थोडी कमी घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल। शिवाय चवीनुसार आपल्याला थोडं मीठ लागणार आहे। आणि या 2 हिरव्या मिरच्या आहेत, या कमी तिखट मिरच्याच वापरायच्यात आपल्याला। याचे अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे। आता आपण सगळ्यात आधी बीटरूट किसून घेऊया। आपण साल काढलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत बीट। आता ते आपल्याला किसून घ्यायचे। तर असे किसणीच्या साहाय्याने आपण बीटरूट किसून घेऊया। तुकडे केले तरी चालतील, पण मी या ठिकाणी किसून घेते। आपण बीटरूट किसून घेतले आणि अगदी व्यवस्थित असे हे किसल्या गेलेत। आणि आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊया। सगळ्यात आधी आपण हे दही घालूया। पाऊण वाटी दही घेतलं। दही आंबट नसावं याची दक्षता घ्या तुम्ही। दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये, नाहीतर कोशिंबीर खूपच आंबट होते। घरी लावलेलं ताजं ताजं शक्यतो दही घ्या, त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते कोशिंबीरीला। दही घातल्यावर सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। किती सुंदर कलर आलाय बघा। दही घातल्यावर अगदी मस्त असा डार्क पिंक कलर येणार आहे आपल्या कोशिंबीरीला। सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीचं आपण साहित्य घालूया। आता आपण त्यामध्ये मिरच्या घालूया। मिरच्या, कोथिंबीर आणि साखर आणि मीठ घालायचे आपल्याला। मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेत। त्याच्यानंतर ही भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली। साखर घालतोय आपण। मी 1 मोठा चमचा साखर घेतली। तुम्ही थोडी कमी घेतली तरी चालेल किंवा आवडत नसेल तर नका घालू साखर, पण दही मात्र आंबट घेऊ नका। आणि आता हे चवीनुसार मीठ। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण। अगदी चविष्ट आणि झटपट होणारी अशी ही बीटरूटची कोशिंबीर आहे। तर अशी ही कोशिंबीर तयार झाल्यानंतर तुम्ही याला फोडणी सुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। पाव छोटा चमचा जिरे मोहरी एकत्रित घाला 1 चमचा तेलावर फोडणीला आणि चिमूटभर हिंग। अशी फोडणी सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी घालणार नाहीये फोडणी, कारण मला ही कोशिंबीर अशीच खूप आवडते। तर खूप छान चविष्ट अशी लागते ही कोशिंबीर। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद। पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।